नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर विभागाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे। नागपूर ग्रामीण आरटीओचे अधिकारी विजय चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ते पूर्णपणे निराधार व बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले आहे। विजय चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की या प्रकरणात विभागातील 2 अधिकाऱ्यांची नावे समोर आली असून संबंधित यंत्रणांकडून त्यांची चौकशी सुरू आहे। चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले। आरटीओ विभागाविरोधात करण्यात आलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावा करताना चव्हाण यांनी विभागाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला। कोणत्याही व्यक्तीने जाणून बुजून चुकीची माहिती पसरवून विभाग व अधिकाऱ्यांची बदनामी केल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर पावले उचलली जातील असे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान या कथित घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले असून तपासातून नेमके काय निष्पन्न होते आणि प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे। बघा नागपूर ग्रामीण आरटीओ अधिकारी विजय चव्हाण काय म्हणाले ते। मी तर सध्या वृत्तपत्रीय बातम्याच वाचलेल्या आहेत आणि माझं असं स्पष्ट मत आहे या सगळ्या जे काही आरोप आहे निराधार आहेत, भेग आहेत आणि जे काही त्याच्याकडे जर काही एव्हिडन्स असते तर ते पोलिसांना द्यायला पाहिजे होते, तसे इन्व्हेस्टिगेशन झालं असतं। ते न करता त्यांनी सवंग लोकप्रियता मिळावी किंवा एखाद्या विभागाचं सरकारी विभागाचं नाव बदनाम व्हावं या दृष्टिकोनातनं हे एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केली। हा जो काही व्यक्ती आहे याबाबत या व्यक्तीच्या सुद्धा अनेक तक्रारी झाल्या। त्याच्या भावावर 2 अँटी करप्शननी याला 2दा पकडलेला आहे अशाच प्रकारच्या गैरव्यवहार करताना। हा व्यक्ती ह्या व्यक्तीने सुद्धा एक आमच्या विभागावर एक मोटर वाहन विभागाच्या इन्स्पेक्टरवर ट्रॅप केलेला आहे। म्हणजे याला सर्व काही माहिती आहे की कायदा कसा करायचा काय नाही। याशिवाय त्यांनी अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप केलेले आहेत, ते सर्व मी फेटाळतो आहे। याबाबत माझं असं म्हणणं राहील की आम्ही अशा प्रकारचे आरोप सतत होत असतात, त्यामुळे परिवहन आयुक्त सरांनी एक स्क्वॉड इंटरचेंज केलेले। जवळजवळ 14 स्क्वॉड बाहेरच्या जिल्ह्यातले आमच्याकडे आलेले, मुंबई सेंट्रलचे काही आले, कल्याणचे आले, पिंपरी चिंचवडचे आले होते, काही लातूरवरनं स्क्वॉड आले होते आणि ह्या सर्व लोकांनी मागच्याच महिन्यामध्ये जवळजवळ 15 दिवस इथे चेकिंग केली आणि या 15 दिवसामध्ये त्यांनी जे काही तपासणी प्रतिवेदनं दिली त्याच्यापेक्षा जास्त तपासणी प्रतिवेदनं की जो मेमो अशा प्रकारच्या ओव्हरलोडला आमच्या स्क्वॉडने दिलंय। त्यामुळे आता यामध्ये पण एक असा एक फरक संभ्रम निर्माण होऊ शकतो की जर बाहेरचे स्क्वॉड आणून सुद्धा जर तपासणी होत नाही तर मग आता काय करावं, काय आता नॅशनल स्क्वॉड बोलवावा। या प्रकारचे आरोप हे होतच राहणार आहे आणि हे आरोप करणारे जे लोक आहेत हेच भ्रष्ट आहेत। यांच्या विरुद्ध जी काही यांचा पूर्व इतिहास जर आपण तपासला तर आपल्याला यामध्ये याचे बीज दिसून येतील आणि अशा प्रकारचे जे काही आरोप करणाऱ्या व्यक्ती होता आणि ह्या व्यक्तीच्या मागे आमच्याच विभागातले 2 अधिकारी आहेत असा मी स्पष्ट आरोप करतो आणि ते अधिकाऱ्यांची नावं पण मी यथोचित पोलीस स्टेशनला कळवलेली आहेत आणि त्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध कारवाई सुद्धा प्रस्तावित करण्यात। ऑडिओ क्लिप तर मी काही ऐकलेल्या नाहीत, त्यामुळे मला काही निश्चितच सांगता नाही। हो बरोबर आहे, पण त्यांनी माझं एवढं स्पष्ट मत आहे की ऑडिओ क्लिप त्यांनी अशा प्रदर्शित न करता त्या पोलीस विभागाला द्यायला पाहिजे। त्याचं सविस्तर इन्व्हेस्टिगेशन आवश्यक आहे, ज्यामुळे अशा प्रकारचे जे काही आरोप आहेत ते कशा प्रकारचे आहेत, आमचा अधिकारी जर त्याच्यात असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे। परंतु याबरोबर जर असे आरोप जर चुकीचे असतील तर ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे आवश्यक आहे, कारण की असे आरोप करून आरोप करणारे मोकळे होतात आणि पुन्हा पुन्हा आरोप करत राहतात आणि आम्ही नाहक भरडले जातो। सदर अधिकारी हे शासन स्तरावर त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे आणि त्यामुळे मी फक्त माझा अहवाल पाठवलेला आहे। शासन त्याच्यावर यथायोग्य निर्णय घेईल। मी तर असंच म्हणेल की अशा ह्या काही आरोप आहेत हे सवंग लोकप्रियतेसाठी केले जातात, स्वतःचा काहीतरी फायदा असतो तेव्हाच हे असे आरोप होतात। इतके वर्ष झाले तो व्यक्ती जर काही त्याच्या 150 गाड्या चालतात त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आणि 6 महिन्यातच तो म्हणतो की माझ्यावर कारवाई होते, तर निश्चितच त्याला कुठंतरी फटका बसलेला आहे। त्याचे जे काही जुने स्नेहसंबंध होते ह्या विभागाची, मी जे काही तुम्हाला 2 नावं सांगतो म्हणजे उल्लेख केलेला आहे, त्या लोकांशी असलेले स्नेहसंबंध संपुष्टात आल्यामुळे आता तो आरोप करायला तयार झालेला आहे असं माझं मत। भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई, हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी। फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की, सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहाँ हर फ्लोर एक कंप्लीट होम है। यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए, मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस
मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील, स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट, स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग। और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास, बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में। लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है।